वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बिर्याणी करण्या अगोदर मी इथे अंडी उकडायला ठेवलेली आहेत आणि इथे कढईमध्ये आपण मस्त हा कांदा तळून घेणार आहोत. सुरुवातीची ही तयारी अगोदर करून घेऊया. कांदा चांगला सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण आहे ना लसूण, मिरची, कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बघा, असं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. ते तांदूळ भिजत घातलेला आहे. तुमच्याजवळ जो कोणता तांदूळ असेल तो तांदूळ तुम्ही भिजत घालू शकता. बासमती घाला किंवा इंडिया गेट बासमती राईस असतो तो घाला. मी साधावाला बासमती राईस असतो तोच भिजत घातलेला आहे. अशी आपल्या अगोदर पूर्वतयारी असली की बिर्याणी करायला वेळ लागत नाही. चिकन घेतलेलं आहे, ह्याला आता आपण स्वच्छ धुवून वगैरे घेऊ. इथे आपली अंडीसुद्धा उकडून झालेली आहे आणि कांदासुद्धा आपला व्यवस्थित असा फ्राय होत आलेला आहे. चांगला कुरकुरीत फ्राय करून घेत आहोत. बघा, कांदा चांगला सोनेरी रंगावर फ्राय झालेला आहे. त्याला आपण काढून घ्यायचं. हे आपण चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यावर चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, कांदा, टमॅटो कापून घेतलेला आहे. यातला अर्धा कांदा आणि अर्धा टमॅटो आपण चिकनमध्ये शिजताना घालणार आहोत. आणि ही आपण जी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे यातली अर्धी शिजताना घालायची. तळून घेतलेला कांदा थोडासा ह्याच्यात टाकायचा, थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आणि एक पळी तेल सोडून घ्यायचं. आपण कांदा तळलेलं जे तेल होतं त्यातनं एक पळीभर मी तेल ह्याच्यात टाकलेलं आहे. आता कुकरला झाकण लावायचे आणि एक शिटी काढून घेऊया. असं कुकर गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि बाजूच्या गॅसवर शिजण्यासाठी मी टोपात पाणी गरम होतंय, कोथिंबीर टाकून घ्यायची. स्टार फुल आहे, त्याचे मी तुकडे केलेले आहेत. अर्धा लिंबू ह्याचा रस आणि नंतर हा लिंबू ह्या पाण्यातच आपण शिजायला टाकणार आहोत. मस्त पिळून घ्यायचं जेणेकरून आपला भात अगदी मोकळा मोकळा होतो. हे लिंबू पाण्यात टाकून द्यायचं. चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं. असं तेल पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. इथे आपली पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला एक सिक्रेट सांगते. बिर्याणी एसेन्स आपण कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरलेला नाही आहे. बिर्याणीला सुंदर असा सुवास येण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये बिर्याणी एसेन्स वापरतात. तो 2 ते 3 ड्रॉप आपण बिर्याणी एसेन्स टाकणार आहोत. आणि आता तांदूळ आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे. सुरुवातीला अजिबात हलवायचं नाही, तांदूळ तुटला जातो. म्हणून जसं टाकाल तसंच त्याला शिजू देऊया. एक उकळी येईपर्यंत अजिबात त्याला पलिता लावायचा नाही, नाहीतर आपले तांदूळ तुटतात. आता ह्याला चांगली एक उकळी येऊ देऊया. आपण 70% तांदूळ शिजवून घेणार आहोत. आता आपण बघूया आपला तांदूळ कितपत शिजलेला आहे. हे बघा, एवढं आपल्याला 70% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता ह्याचं आपण पाणी निथळून घेऊया. खाली एक टोप ठेवलेला आहे, वर चाळण ठेवलेली आहे. असं मस्तपैकी असं सगळं पाणी निथळून घ्यायचं. गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे. टोप गरम झाला की त्यात तेल टाकून घ्यायचं. आपण कांदा तळलेलं तेल आहे तेच तेल वापरणार आहोत. सुरुवातीला आपण हा कांदा त्याच्यावर तळून घेणार आहोत. व्यवस्थित असा मऊ करून घ्यायचा. कांदा गुलाबी झाला की त्यात आपण 1 चमचा मोठा अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची. तिला पण चांगली तेलावर व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची. थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा चिकनचा गरम मसाला टाकून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचं. आणि त्यावरच आपण चिरून घेतलेला टमॅटो टाकून घ्यायचा.
आणि टोमॅटोचा चांगला गाळ होईपर्यंत फ्राय करून घेऊया. इथे आपण कुकरचं झाकण उघडून बघूया आपलं चिकन शिजलं आहे का. हे बघा का मस्त असं चिकन शिजलेलं आहे. आता हे चिकन आपण त्या टोपात टाकणार आहोत. मसाल्याला मीठ लागावं म्हणून थोडंसं मीठ या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचं. मैत्रिणींनो लक्षात असू द्या, आपण भात शिजताना सुद्धा त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, चिकन शिजताना सुद्धा टाकलेलं आहे. मीठ चाखून मगच तुम्ही मिठाचं प्रमाण टाका. आता आपण हे शिजवून घेतलेलं चिकन ह्याच्यात टाकणार आहोत आणि गॅस बारीक करून ह्याला व्यवस्थित ग्रेव्ही होऊ द्यायची. मस्तपैकी ह्याची बारीक गॅसवर ह्याला शिजू देऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे ना गिव्हअवे चालू आहे. आणि आपण जो हा लिंबू घातलेला होता ना, हा काढून घ्यायचा. आपण बिर्याणीला दम कुकरमध्ये देणार आहोत. हे जे चिकन शिजवून घेतलेलं आहे हे आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया. खाली थोडासा रस्सा टाकायचा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. नंतर मग ह्याच्यावरती राईस टाकायचा. हा जो आपण निथळून घेतलेला ना, ज्याच्यामधलं आपण पाणी निथळून घेतलेलं, मस्तपैकी व्यवस्थित करून घ्यायचं. नंतर हा जो तळलेला कांदा होता हा घ्यायचा. त्याच्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकायची. नंतर काजू टाकायचे. काजू असले तर टाका, नाही टाकले तरी सुद्धा काही फरक नाही पडत. हो, पण टेस्ट लय भारी येते. आमच्या कोकणात भरपूर काजू असतात म्हणून आम्ही काजू प्रत्येक वस्तूत वापरतो. आणि मग ह्याच्यावर थोडी आणखीन ग्रेव्ही टाकायची रस्स्यासोबत. आता हा निथळून घेतलेला दुसरा राईसचा थर लावायचा. हे पण मस्तपैकी व्यवस्थित करून घ्यायचं. थोडासा रस्सा टाकायचा आणि नंतर मग हे बाकीचं साहित्य टाकायचं. तळलेला कांदा, परत कोथिंबीर, काजू. आणि हा मी फूड कलर घेतलेला आहे. हा मस्तपैकी ह्याच्यावरती कलर येण्यासाठी टाकायचा. मम्मीने दोन वेगळे कलरचे हे घेतलेत. एक येलो कलर आहे. 2 वेगळे कलर घेतलेले आहेत. 10 मिनटं ह्याला आपण मोठ्या गॅसवर 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत. मैत्रिणींनो, तोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊया. आता आपण अंडी सोलून घेणार आहोत मस्तपैकी. अशी सोलून मधोमध कापून घ्यायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते बिर्याणीमध्ये कसं हे अंडं ठेवायचं आहे ते. आता आपण सलाडची तयारी करत आहोत. मी कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि मिरची बारीक कापून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, दही, अशी दही टाकून मस्त त्याला हलवून घेऊया आणि चवीसाठी साखर टाकून घ्यायची. हे बघा, व्यवस्थित त्याला हलवून घेऊया. आज बिर्याणीचा बेत यासाठी झाला कारण मम्मीला ऑर्डर्स आलेल्या ना, 10 बिर्याणीची ऑर्डर आली आहे म्हणून आज मम्मी बिर्याणी करते. आणि ती पण हॉटेल स्टाईल बिर्याणी आहे. ती घरच्या घरी कशी बनवायची ती आज मम्मीने आपल्याला दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ही कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत. हे आहेत कंटेनर आणि हे आहे आपण बनवलेली कोशिंबीर. बिर्याणीचा रंग बघा किती भारी आहे. आता पप्पा बिर्याणी पॅक करत आहे. असं अंड खाली ठेवून घ्यायचं आणि वरून राईस टाकून घ्यायचा. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप घाई गडबडीत केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.